गाइस, वेलकम बैक टू अवर चैनल पीडी कलाकार। तो पिछले वीडियो में आपने देखा ही होगा, इधर हम आए थे कापोली इस गांव में। इधर एक छत्रपति शिवाजी महाराज जी इनकी मूर्ति लाई है और वो कल 1 मई को सब गांव में मिरोनिक निकाल कर अभी उधर आके रुके हैं। और अभी वो उस मूर्ति का प्राण प्रतिष्ठापना है आज 2 मई को। तो कल के वीडियो में आपने देखा होगा, हम बनाए थे सब विलेज में घुमाए मूर्ति का शूट, और थोड़े बहुत बैंड वगैरह आए थे, ढोल ताशा वगैरह। और आज इधर कुछ महाप्रसाद है और कौन तो स्पेशल गेस्ट आने वाले हैं। तो आज सब आपको इस वीडियो में दिखाएंगे। और कल रात को कुछ बच्चों का एक इवेंट्स वगैरह हुआ है, डांस सिंगिंग वगैरह, वो हम शूट नहीं कर पाए क्योंकि बहुत देर हुई थी और रात भी हुई थी। तो आज को कौन से इवेंट से फंक्शन स्पीच वगैरह ये आज के वीडियो में आपको दिखाऊंगा। तो चलिए देखते हैं। अभी हम आ चुके हैं लोकेशन पर, तो चलिए देखते हैं सामने। गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमन्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलाक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरिपात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्पाय गुप्तहस्ताय गोजयप्रदाय। आवर्जून प्रत्येक हिंदूला एक उत्तर देण्याची गरज आहे, ते म्हणजे काय? विजयासारखी तलवार चालवून गेला, तिसऱ्या छातीने हिंदुस्थान हरवून गेला, जेव्हा तो स्वर्गात गेला देवानेही पहिला तुझा केला केला. आता एक छत्रपती माझा होऊन गेला, एक छत्रपती माझा होऊन गेला. आणि अशा छत्रपतींचं रक्त तुमच्याकडे आमच्यात उसळतंय. कुठल्या खानाचं कुठला औरंगजेबाचं नाही, लक्षात ठेवून घ्या. आणि माझा बाप हा उंदीर नव्हता, हा वाघ होता. त्याच्या एका हत्यारानं मुलं पळून गेले आणि इंग्रज पळून गेले. माझा जयजयकार सुद्धा असा झाला पाहिजे की आज दफनात असलेले खाणारा औरंगजेब सुद्धा परत त्याचा जीवन झाला पाहिजे. पण त्याचा असा जयजयकार करू ते जिहादी आज हिंदू धर्मावरती हिंदू राष्ट्रावरती उठलेला आहे, त्यांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की. आज सुंदराचा योग या कापोली गावामध्ये आम्हा तुम्हाला सर्वांसाठी आहे. कारण आज आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापनाचा कार्यक्रम या गावामध्ये होत आहे. फार आनंद वाटतो, कारण आज खरोखर आपण हिंदू म्हणून घेत असेल त्या डोक्यावरचा कुंकू असू दे, तुमच्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये भगवी शाल असू दे, किंवा माझ्या देहावरती हा घातलेला भगवा भाव असू दे, किंवा ह्या कंधामध्ये लागला प्रत्येक भगवाचा असू दे, त्या सगळ्याचं एकच कारण म्हणजे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवराय. आज आपण अभिमानानं हा भगवा हातात घेऊन मिळतो. आज अभिमानानं आमच्यासारख्या साधू संत
डोक्यावर हा भगवा घालून अंगावर हा भगवा घालून छाती समोर ठेवून मिळवतो आणि अभिमानाने छत्रपती शिवरायांचा जयजयकार करतो आणि स्वतःला हिंदू म्हणून गेला अभिमान वाटतो. त्या सगळ्यांचं ऋण आपल्या डोक्यावर जर कोणाचं असेल तर छत्रपती शिवरायांचा आहे, छत्रपती शिवरायांचा आहे. कारण काय सांगतोय आज हा जो स्वराज्य रस्त्यासमोर आहे त्या स्वराज्यामध्ये हिंदू म्हणून आपण स्वखुशीनं हा भगवा फडकत आहोत. छत्रपतींचा जयजयकार करून अभिमान आपल्याला गाजवत आहोत. अभी फंक्शन खत्म हो चुका है, अभी महाप्रसाद है तो गांव के मंदिर पास हम जा रहे हैं. अभी सब महाप्रसाद वगैरह हो चुका है. अभी हम जा रहे हैं मंडप के पास, शिवाजी महाराज की मूर्ति के पास. चलिए देखते हैं. आज के चीफ गेस्ट है श्री हरिगुरु महाराज मठाधीश, ये श्री वृद्ध केसरी मठ बेलगाम से आए थे, तो ये आज इधर आए थे चीफ गेस्ट बन के. और अभी सब महाप्रसाद वगैरह हो चुका है और हम अब घर पर आ चुके हैं. तो इसके सामने फिर कौन से तो प्रोग्राम है तो वो आपको फिर वीडियो में दिखाएंगे. अभी सब प्रोग्राम ख़त्म हो चुका है. अभी इधर कुछ फंक्शन चल रहा है, वो आपको दिखाऊंगा. अभी हम जा रहे सब. स्वस्तिका देसाई मनीषा सुरेश देसाई समोर यायचं आहे. या ठिकाणी आणखी कोण भगिनी उपस्थित असतील ज्यांचा सन्मान अजून झालेला नाही त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. शुभांगी या ठिकाणी आणखी कोण भगिनी उपस्थित असतील ज्यांचा सन्मान अजून झालेला नाही त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. गाइस अभी इधर एक भजन चल रहा है, भजन का फंक्शन चल रहा है, तो आज अभी हम वो आपको दिखाएंगे.
हे गाइस, आज के इस वीडियो में इतना ही। तो आपने आज देखा ही होगा, आज एक चीफ गेस्ट आए थे, उनका नाम था श्री हरिगुरु महाराज मठाधीश और ये बेलगाम से आए थे। श्री रुद्र केसरी मठ बेलगाम इधर से आए थे। और आपने देखा ही होगा इधर महाप्रसाद भी था और सब वो लोग एंजॉय किए, गाँव के लोग। और उसके बाद में अभी भजन भी हुआ, आपने देखा ही होगा वीडियो में। तो इसके साथ आज का दिन यहीं पर एंड होता है। तो आपको डे 3 देखना है तो हमारे चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो और कमेंट करो। थैंक यू फॉर वॉचिंग, सी यू इन द नेक्स्ट वीडियो।